नमस्कार. आज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अविशांत कुमकर. आपल्या सोबत आहे पोलीस उपनिरीक्षक झालेली उजमा शेख. आष्टी सारख्या ग्रामीण भागातून तिने हे यश साध्य केले. आपल्या सोबत ती आहे, तिच्याशी बोलूया. नमस्कार. आज मराठीमध्ये तुमचं स्वागत. काय सांगाल तुमचा परिचय थोडक्यात? नमस्कार, मी PSI उजमा शेख. सर, माझं शालेय शिक्षण जिल्हा परिषद कन्या प्रशाला आष्टी येथे झाले. तिथून पुढे 11वी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण हंबर्डे कॉलेज येथे झालेले. आणि पोलीस प्रशासनात यायची मला आधीच आवड होती, पण करायचं काय, कसं करायचं या सगळ्या गोष्टी काही माहित नव्हत्या मला. म्हणजे मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं. अशातच आष्टीमध्ये एक PSI म्हणून आले होते, मुबारक शेख सर. ते माझे मामा. त्यांनी मला मार्गदर्शन केलं, सांगितलं की तू करू शकतेस आणि म्हणजे PSI होऊ शकतेस, तू अभ्यास कर आणि एक्झाम दे. तिथून माझ्या या जर्नीला सुरुवात झालेली. हे करत असताना कसं वाटलं बा पोलीस व्हावं आपण? आपली आर्थिक परिस्थिती अशी हालाकीची असताना कसं हे यश साध्य केलं? सर, आर्थिक परिस्थिती हालाकीची होतीच, पण स्वप्न पाहिलं होतं तर ते पूर्णही करायचं होतं. आणि मेन म्हणजे घरची परिस्थिती बदलणं हा माझा मेन उद्देश होता. त्याच्यामुळे मी तयारीला सुरुवात केली आणि भरपूर प्रमाणात मला सगळ्यांचा पाठिंबाही मिळत गेला. घरच्यांचा पाठिंबा असेल किंवा माझे शिक्षक असतील, या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे मी पुढे जात राहिले. पण तुमच्या समाजामध्ये मुलींना जास्त बाहेर हे करू देत नाहीत. अशा काळामध्ये तुम्ही कसं सगळ्यांचा सपोर्ट मिळवला आणि कसं हे केलं? मेन म्हणजे सर, मी सर्वप्रथम माझ्या आईला कन्व्हिन्स केलं आणि तिला माझ्यावर एवढा विश्वास होता की मी जर काही करायचं म्हणते तर मी 100% ते पूर्ण करणार. मग त्याच्यामुळे मी तिला विश्वासात घेतलं आधी. सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि केलं. तिला बरेच जण म्हणले होते की मुलगीच आहे, नाही पाठवायला पाहिजे बाहेर किंवा लग्न करून द्यायला पाहिजे. पण तिनं एकदा ती तिच्या मतावर ठाम होती की आपल्या पोरीला आता PSI बनवूनच राहायचं. जे तुम्हाला भाऊ नाही, वडील नाही आणि आईनेच सगळं हे केलं. अशा काळामध्ये त्यांना कसा सपोर्ट दिला आणि तुम्ही कशा पद्धतीने पुढे गेलात? सर, सगळ्यात मेन म्हणजे तिनं माझ्यासाठी खूप मेहनत केली आणि त्या मेहनतीचं जे रिटर्न गिफ्ट म्हणू शकतो आपण, ते मला तिला द्यायचंच होतं. म्हणून कधी अभ्यास नाही झाला किंवा मी टाइमपास केला तर मला तिची आठवण यायची आणि मी बरोबर पुन्हा अभ्यासाला लागायचे सर. कारण तिचं कष्ट हे माझ्या अभ्यासापेक्षा जास्त होतं. पण हे सर्व लहान मुलांचं खेळण्याचं वय असतं. अशा काळातच तुम्हाला हे सगळं सांभाळायची वेळ आली. महाविद्यालयीन शिक्षण असताना कुठल्या दुसऱ्या स्पर्धेमध्ये भाग वगैरे घेतला होता का? नाही सर, मी कधी कोणत्या स्पर्धेत भाग वगैरे घेतला नाही. मग आता पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे कशा पद्धतीने शिक्षण घेतलं? सर, पुण्याला मी फर्स्ट टाइम घराच्या बाहेर होते जेव्हा MPSCचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात गेले. परंतु तिथं गेल्यावर तिथे सुद्धा शिक्षकांची वगैरे बऱ्या प्रमाणात मला त्यांचा सपोर्ट झाला आणि तिथून पुढे मग मी जर्नी स्टार्ट केली, अभ्यास केला वगैरे. लॉकडाऊनमध्ये पुन्हा घरी आले. घरी अभ्यास केला आणि पुन्हा मेसच्या वेळी मम्मीनं मला पुन्हा पुण्यात पाठवलं अभ्यासासाठी. या यशामध्ये आतापर्यंत तुम्हाला कोणी मदत केली? सगळ्यात आधी म्हणजे माझी आई. माझ्या घरी आम्ही जॉइंट फॅमिली आहे, मावशी वगैरे असं आम्ही सगळे राहतो. त्या सगळ्यांचाही मला खूप सपोर्ट होता. पुन्हा माझे दीदी, जीजू, आत्याची मुलं या सगळ्या लोकांनी मला आतापर्यंत खूप जास्त सपोर्ट केलाय. म्हणजे ग्रामीण भागातून तुम्ही हे यश संपादन केलं. असे तुमचे अनेक तुमच्यासारख्या मुली आहेत. त्यांच्यासाठी काय सांगाल? अ, म्हणजे परिस्थिती किंवा ग्रामीण भाग या गोष्टी मॅटर करत नसतात. आपण जर एखादं ध्येय गाठायचं जर ठरवलं, तर ते आपण पूर्ण करू शकतो. त्याच्यामुळे जर जर स्वप्न जर पाहिले, तर ते पूर्ण केल्याशिवाय थांबायचं नाही. हं. पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही हे संपूर्ण यश साध्य केलं. तिथं सराव करत असताना कुठल्या अडचणीला सामोरे जावं लागलं? मेन म्हणजे सर, सगळ्यात मोठी मला अडचण होती ती म्हणजे आर्थिक अडचण. परंतु मी कधी परिस्थितीचा बाव केला नाही. परंतु मला सगळे क्लासेसवर वगैरे करणं महत्त्वाचं होतं. म्हणून फक्त मी प्रत्येक क्लासवाल्या सरांकडे जाऊन सांगायचे, की "सर, माझी परिस्थिती नाही. मी क्लासचे सगळे पैसे भरू शकत नाही." बऱ्याच जणांनी मला क्लासेस फ्री पण दिले आणि काही जणांनी अर्ध्या किमतीत वगैरे, म्हणजे प्रत्येकानं मला तिथं सपोर्ट केलेला. त्याच्यामुळे मी सगळे क्लासेस वगैरे पण करू शकले. लॉकडाऊनचा काळ होता आणि अशा काळामध्ये तुम्ही अभ्यास करत असताना बाथरूमला लायब्ररी बनवलं होतं. काय हो. झालं होतं नेमकं? सर, लॉकडाऊनमध्ये सगळं बंद झालं होतं. त्याच्यामुळे मी घरी आले. आपल्या इथल्या लायब्ररी सुरू होत्या, पण अचानक मला कोरोनाची लक्षणं सुरू झाली. मग तेव्हा तिथल्या मुलांनी कंप्लेंट केली, की "मॅडमला सांगा जोपर्यंत ओके होत नाही तोपर्यंत लायब्ररीला येऊ नका." आणि 8 दिवसावर माझी परीक्षा होती. तर मी घरी आले आणि मम्मीला म्हणजे घरीच सरांचा कॉल आला होता. मम्मीला सांगितलं, की असं-असं झालंय. पण आता अभ्यास करू कसा? कारण की सगळेजण इथंच बसणार, म्हणजे 5 जण होतो घरात.
तर ते सगळ्यांमध्ये अभ्यास करणं, मला शांततेत अभ्यास करण्याची सवय होती. बरोबर. मग अचानक माझं लक्ष बाथरूमकडे गेलं आणि विचार केला की अरे याचं काम तर सकाळी 1.5-2 तासापुरतंच आहे. हम्म. नंतर दिवसभर ते रिकामच राहते. मग आपण तिथं अभ्यास करू शकतो. मग मी तिथेच सगळं सेटअप केलं लायब्ररी सारखं. सकाळी सगळ्यांच्या अंघोळ्या वगैरे झाल्या की मी ते पुन्हा धुवून वगैरे घ्यायचे आणि तिथं चटई वगैरे टाकून अभ्यास करत बसायचे. तोच करेक्ट ना. हे सगळं यश आलं यामध्ये कोणाला तुम्ही श्रेय देणार? सगळ्यात आधी म्हणजे माझी आजी आजोबा. वडील गेल्यानंतर ज्यांनी आम्हाला इथं आसरा दिला. ते जर नसते तर त्यांनी जर आसरा दिला नसता तर माहित नाही आम्ही आज कुठे असतो. आणि त्याच्यानंतर म्हणजे माझी आई, जिनं म्हणजे तिच्या आयुष्यपणाला लावून आमच्या दोघी बहिणींसाठी खूप जास्त कष्ट केले आणि माझ्या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा तिने मला खूप सपोर्ट केलाय. हे हे यश तुम्ही साध्य केलं, परंतु हे करत असताना तुम्ही जेव्हा सराव करत होता पुण्यासारख्या ठिकाणी, तिथं कुठला सराव करावा लागतो? अभ्यासाचं नियोजन कसं असतं? दररोजचं शेड्यूल कसं असतं? सर तिथे आधी आमची प्रिलिम्स होते, मग मेन्स, नंतर ग्राउंड आणि इंटरव्ह्यू असे 4 टप्पे असतात. तर प्रिलिम्स आणि मेन्सचा अभ्यास हा लायब्ररीत बसून सकाळी 6 पासून ते रात्री 11 पर्यंत लायब्ररी असते. परंतु माझा दिवस हा पहाटे 3 ला सुरू व्हायचा. मी ती फ्रेश होऊन 6 वाजेपर्यंत रूमला अभ्यास करायचे आणि 6:30 पर्यंत पुन्हा लायब्ररीत जायचे आणि मध्ये रूमला यायचंच नाही. लायब्ररीतच अभ्यास करायचा, थोडा वेळ तिथे झोप घ्यायची आणि पुन्हा उठून अभ्यासाला लागायचं. 11 वाजता पुन्हा रूम मध्ये यायचं, असं माझं शेड्यूल होतं. आणि ते तुमचं वेटिंग लिस्टला नाव होतं 2020 मध्ये झालं, परंतु आता 23 मध्ये यश मिळालं. काय झालं होतं नेमकं? आमची ऍड तशी 2020 ची, परंतु कोरोना आणि ऍडवर कोर्ट केस होती. या गोष्टींमुळे सगळं हे लांबतच गेलं. 4 जुलै 2023 रोजी आमचा फायनल रिझल्ट आला आणि त्या दिवशी एका मार्कानं माझी पोस्ट उठली. मग म्हणजे ते अपयश पचवणं खूप अवघड जात होतं. परंतु माझे सर वगैरे असतील, रयतचे उमेश कुदळे सर, या लोकांनी मला खूप जास्त मोटिवेट केलं की तू खचून जाऊ नकोस. तुझ्यावर PSI सरांनी सांगितलं की खचून जाऊ नकोस. तुझ्यावर 2020च्याच PSIचा टॅग लागणार आहे. पण अभ्यासही सोडू नको आणि वेटिंग लिस्टसाठीही प्रयत्न करत राहा. मग मी सरांचं ऐकलं आणि त्या सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर मी 22ची प्री ही पास झालेली होती. 2000ची पुन्हा मेन्स पण दिलेली आहे. या सर्व यशाचं श्रेय कोणाला देणार? या सर्व यशाचं श्रेय म्हणजे माझ्या मम्मीलाच जाते सर. कारण तिच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचले. शेवटचा प्रश्न आहे. शेवटी काय सांगाल बुवा? तुमच्यासारखे असे अनेक आष्टी तालुक्यात मुलं आहेत, मुली आहेत, ते पण असे वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी काय सांगाल? सरांनी सांगितलं की खचून जाऊ नकोस. तुझ्यावर 2020च्याच PSIचा टॅग लागणार आहे. पण अभ्यासही सोडू नको आणि वेटिंग लिस्टसाठीही प्रयत्न करत राहा. मग मी सरांचं ऐकलं आणि त्या सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर मी 22ची प्री ही पास झालेली होती. 2000ची पुन्हा मेन्स पण दिलेली आहे. या सर्व यशाचं श्रेय कोणाला देणार? या सर्व यशाचं श्रेय म्हणजे माझ्या मम्मीलाच जाते सर. कारण तिच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचले. शेवटचा प्रश्न आहे. शेवटी काय सांगाल बुवा? तुमच्यासारखे असे अनेक आष्टी तालुक्यात मुलं आहेत, मुली आहेत, ते पण असे वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी काय सांगाल? तर मी सगळ्या मुलांना मी एवढंच सांगू इच्छिते की ग्रामीण भाग किंवा परिस्थिती या गोष्टी मॅटर करत नाही. जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही फक्त ते स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण स्वतःला त्याच्यामध्ये झोकून द्या. तुम्हाला नक्कीच यश मिळणार. त्या ग्रामीण भागातल्या मुलीने पोलीस उपनिरीक्षक होण्याची मजल मारली. नक्कीच इतर मुलांसाठी हे प्रेरणादायी असल्याचं समोर येते. कॅमेरामन समीर सह मी अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड.